गरम गरम आंबोळी चुक्याचं बेसन आणि त्याच्यासोबत भाकर. किती मस्त जेवण होते. सोबतच ठेचा, गाजर, कांदा आणि काकडी. कमी साहित्यात अतिशय झटपट होणारं हे आंबोळी चुक्याचं पिठलं कसं बनवायचं यासाठी रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग पिठलं कसं बनवायचं त्याला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आंबोळी चुक्याचं पिठलं. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर भाजीपाला येतात, त्यातलीच एक म्हणजे आंबोळी चुका. आंबोळी चुका आम्ही स्वच्छ धुवून घेतला. पिठलं करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. त्यासाठी मी बेसन घेतलं, मोठा एक कांदा चिरून घेतला, हे कच्चे शेंगदाणे हे ठेचून घेतले, हळद, जिरं, मीठ आणि हिरवी मिरची, लसूण आणि सांबार. मिक्सरमध्ये हिरवी मिरची टाकून घेते, लसणाच्या 10-15 पाकळ्या टाकते. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. हिरवा सांबार टाकते आणि जाडसर ठेचा करून घेते याचा. आंबट चुका चिरून घेते, आंबट चुका कापून घेतला. आंबट चुका आंबट असते चवीला, त्यामुळे याचं पिठलं खूप टेस्टी लागते. 2 चमचे तेल घेतलं, तेल तापलेलं आहे. जिरं टाकते, जिरं बघा किती छान फुललेलं आहे. आता शेंगदाणे जे कच्चे ठेचून घेतले होते ते टाकते. कांदा टाकते. जिरं, शेंगदाणे, कांदा परतून घेते. जे ताजा ठेचा तयार केलेला आहे तो टाकून घेते आणि मिक्स करून घेते. कांदा एकदम डार्क नाही होऊ द्यायचा, थोडासा याचा कलर बदलला पाहिजे फक्त. आवश्यकतेनुसार हळद टाकून घेते, मीठ टाकते आणि परतून घेते. सगळं झालेलं आहे याच्यातलं, कांदा, लसूण, मिरची. आता टाकते आंबट चुका. आंबट चुका छान मिक्स करून घ्यायचा. हिवाळ्याच्या दिवसात थंड वातावरण असते, तेव्हा असं आंबट गरम गरम वगैरे असं छानसं खावंसं वाटते. तेव्हा हे आंबट चुक्याचं बेसन करून बघा तुम्ही, खूप छान लागते. गरम परत आंबट असं वेगळे चटपटीत बेसन याचं तयार होते. हे बघा आंबट चुका पण असं खाली बसलेला आहे, म्हणजे हा शिजत आलेला आहे. असाच नरम होऊ द्यायचा. आंबट चुका याच्यामधला झालेला आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेते. पाण्याला उकळी द्यायची, त्यासाठी झाकण ठेवते. मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आणि याच्यात बसन तसं बेसन टाकायचं आणि चमच्यानं असं मिक्स करून घ्यायचं. जसं लागेल तसं बेसन टाकत जायचं आणि मिक्स करायचं. अशा हे बेसनाच्या गाठी मोडून घ्यायच्या. असं हे आंबट चुक्याचं बेसन बघा कमी साहित्यात आणि झटपट होते. याच्यामध्ये काही गाठी राहिलेल्या आहे, ते राहिल्या तरी चालते, तरी हे बेसन टेस्टी लागते. तुम्हाला जर माझी पदार्थ करण्याची पद्धत आवडत असेल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. एखादा मिनिट झाकण ठेवते आणि हे शिजवून घेते बेसन. असं हे बघा बेसन किती छान शिजलेलं आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकते आणि असं हे आंबट चुक्याचं झटपट होणारं कमी साहित्यात होणारं बेसन खाण्यासाठी तयार आहे.
हे बेसन भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो आपण.